कधीतरी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की मला तरुण का म्हणायचं, मला युवक का म्हणायचं, 12वी पास झालं म्हणून, वरच्या वर्गात आलं म्हणून, डोकं मोठं दिसायला लागलं म्हणून, तब्येत सुटली म्हणून. युवकाची व्याख्या काय? या वयात ज्याला युवकाची व्याख्या समजते तो युवक कधीच वाया जात नाही आणि तो युवक यशापासून वंचितही राहत नाही. म्हणून युवकाची व्याख्या काय कुठल्या पुस्तकात वाचायला मिळणार नाही, पण मला जे वाटतंय ते या व्याख्यात बांधण्याचा मी प्रयत्न केलाय. ती व्याख्या अशी आहे, गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ यांच्या मधला दुवा म्हणजे युवक असतो. ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तरळत असतं तो युवक असतो. एवढंच काय, ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो. 3C फॉर्म्युला ज्याच्या लक्षात असेल तो माणूस आयुष्यात कधीच यशापासून दूर राहू शकत नाही. हा 3C फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय? त्याचं उत्तर असं आहे, फर्स्ट C, पहिला C म्हणजे कॉम्पिटिशन. आता स्पर्धेचं जग आहे, स्पर्धेशिवाय आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात गेला, कोणत्याही कामात गेला, कोणत्याही व्यवसायात गेला, कोणत्याही कंपनीत गेला तरी सुद्धा स्पर्धा असणारच आहे. आणि म्हणून आपल्याला कॉम्पिटिशन ही चुकवता येणार नाही. आपल्याला स्पर्धेच्या युगात राहावंच लागणार आहे. आणि जर स्पर्धेत आपण असलो तर आपण दिशेनं यशाच्या जातो आहे हे निश्चित होतं. दुसरी गोष्ट, जर आपल्या विषय स्पर्धा आली, पहिला C आला तर दुसरा C आपोआपच येतो. दुसरा C म्हणजे चॅलेंज. स्पर्धा आली की अडचणी आल्या, स्पर्धा आली की आव्हान आली, स्पर्धा आली की संकट आली. याचा अर्थ ज्याला स्पर्धेत उतरायचं आहे त्याच्या वाटेवर संकट हे येणार आहे, त्याच्या वाटेवर अडचणी येणार आहेत, त्याच्या वाटेवर समस्या उभ्या राहणार आहेत, त्याला आव्हानं स्वीकारावे लागणारच आहे. पण आव्हानांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. अरे चुकून या तरुणाच्या वाटेवर मी आलो, चुकून या तरुणीच्या वाटेवर मी आलो आहे, म्हणून त्याला आव्हान स्वीकारताना असं वाटलं पाहिजे की कोणतंही आव्हान येऊ द्या. जसं लोकमान्य टिळक म्हणाले होते, आभाळ कोसळलं तरी कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन पण स्वराज्य मिळवून दाखवेल. हे लोकमान्य उगाच म्हटले नव्हते. ही धमक या युवा शक्तीत असते, ही धमक या युवा रक्तात असते, ही धमक या वयात असते. आणि म्हणून दुसरा C चॅलेंज स्वीकारावंच लागेल. तिसरा C म्हणजे चेंज. भगवद्गीता त्यात एक नियम सांगितलेला आहे, परिवर्तन ही संसार का नियम है. याचा अर्थ परिवर्तन म्हणजे बदल, बदल म्हणजे चेंज. तो आपल्या आयुष्यात आपल्याला करता आला पाहिजे. आणि मग स्वतःला जर बदलता आलं नाही, बदलत्या काळाप्रमाणे जर वागता आलं नाही, बदलत्या काळाप्रमाणे जर धावता आलं नाही, बदलत्या काळाप्रमाणे आपण स्वतःला जुळवून घेतलो नाही तर आपण स्पर्धेत असू का हा प्रश्न शेवटी शिल्लकच राहतो. म्हणून हे आपल्याला करता आलं पाहिजे.